नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सांख्ययोगाच्या व्यवहार कालातील स्थितीचं वर्णन करताना परमेश्वर म्हणतात, योगयुक्तात्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात एकी भावाने स्थितिरूप अशा योगाने युक्त असा आत्मवान, तसेच सर्वत्र सर्व ठिकाणी समदर्शन हा समभावाने पाहणारा योगी आत्मानं आत्म्याला सर्वभूतस्थम सर्वभूतांमध्ये स्थित च आणि सर्वभूतांनी सर्वभूतांना आत्मनी आत्म्यामध्ये कल्पित असे ईक्षते पाहतो. म्हणजे ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थितीरूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावानी पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थित आणि सर्व प्राणीमात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. म्हणजेच परमेश्वराशी युक्त, परमेश्वराशिवाय काहीही नाही हे ज्यांनी जाणलंय, सर्वात आपलाच आत्मा आहे आणि सर्व ब्रह्मांडसुद्धा आपल्यात आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. सर्वत्र जेव्हा भगवत दर्शन घडतं त्याचं फल काय मिळतं ते सांगताना परमेश्वर म्हणतात, यहा जो पुरुष सर्वत्र सर्व भूतांमध्ये माम सर्वांचा आत्मा अशा मज परमात्म्यालाच व्यापक असे पश्यती पाहतो च आणि सर्वम सर्व भूतांना मयि पश्यती माझ्या वासुदेवामध्ये अंतर्गत पाहतो, त्याच्या बाबतीत तस्य म्हणजे त्याच्या बाबतीत अहम मी न प्रणश्यामी अदृश्य होत नाही च सहा तसेच तो मे माझ्यासाठी न प्रणश्यती अदृश्य होत नाही. म्हणजेच मी त्याच्यासाठी अदृश्य होत नाही, मी त्याच्या हृदयामध्ये सतत प्रकट असतो. म्हणजे जो पुरुष सर्व प्राण्यांत सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना माझं वासुदेवामध्येच पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. आत्मसंयमनासाठी हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. सर्वभूतस्थितं यो मां भजेत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. भक्तीमुळे भगवंत लाभलेल्या आणि सांख्ययोगामुळे परमात्मा लाभलेल्या पुरुषांचं लक्षण आणि त्यांचं निरूपण करताना परमेश्वर म्हणतात, एकत्वम अस्थितः एकी भावात स्थित होऊन यहा जो पुरुष सर्वभूतस्थितम सर्वभूतात आत्मस्वरूपाने स्थित असणाऱ्या माम मज सच्चिदानंद वासुदेवाला भजतो स योगी तो योगी सर्वथा सर्व प्रकारांनी वर्तमानः व्यवहार करीत असताना अपि सुद्धा मयि माझ्यामध्येच वर्तते व्यवहार करतो. म्हणजेच जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणीमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करीत असला, म्हणजे सगळी कर्म करीत असला तरीसुद्धा त्याचे सगळे व्यवहार माझ्यातच होत असतात. म्हणजेच कायम तो माझाच भाव ठेवून आपलं कर्म करत असतो. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. परमेश्वर म्हणतात, अर्जुन हे अर्जुना, यहा जो योगी
आत्मौपम्येनं आपल्याप्रमाणे सर्वत्र सर्व भूतांमध्ये सम पश्यती पाहतो वा तसेच सुखम सर्वांचं सुख यदी वा अथवा दुःखम दुःखसुद्धा आपल्याप्रमाणे सम पाहतो सहा तो योगी परमश्रेष्ठ मतहा मानला गेला आहे. परमेश्वर म्हणतात, अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. आत्मौपम्येनं हा जो आधीच्या श्लोकात 32व्या श्लोकात आला आहे त्याचा अर्थ, ज्याप्रमाणे मनुष्य आपलं डोकं, हात, पाय आणि गुदद्वार यांच्याबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, म्लेच्छ आदींसारखा व्यागत असूनही त्यांच्या ठिकाणी आत्मभाव म्हणजेच आपलेपणा एकसारखाच असल्याने त्यांची सुखदुःखही समानच पाहतो, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी पाहणं हेच आपल्याप्रमाणे सम पाहणं म्हणजेच आत्मौपम्येनं. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः आत्मानं सर्वभूतस्थं च सर्वभूतानि आत्मनि ईक्षते. With the mind tuned to reality by the yoga, the yogi has the same vision of reality everywhere. He visualizes the Supreme Self abiding in all beings and all beings in the Self that is Atma. या माम सर्वत्र पश्यति च सर्वमयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि च सः मे न प्रणश्यति. He who sees me in all things and sees all things in me is never lost unto me, nor do I become lost to him. एकत्वम आस्थितः ह्या सर्वभूतस्थितं मां भजति स योगी सर्वथा वर्तमानः अपि मयि वर्तते. He who visualizes universal oneness and worships me as abiding in all beings, that yogi lives in me, whatever may be his mode of living. अर्जुन, य सर्वत्र आत्मौपम्येन सुखम वा यदि वा दुःखम समम पश्यति सः परमा योगी मतः. Arjuna, that yogi who judges pleasure and pain everywhere in all creatures by the same standard as he applies to himself is regarded as the supreme. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. सर्वभूतस्थ आत्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. पार्था, सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांच्या देहात मीच आहे याच्यामध्ये काहीही संदेह नाही, काही संशय नाही. मी विश्वामध्ये आहे आणि विश्व माझ्यामध्ये सर्व बाजूनी भरून राहिला आहे असा जेव्हा बुद्धीचा निश्चय होतो तेव्हा तो तुझा आपोआपच माझ्याशी योग होतं. हा अजून एक मार्ग मी तुला सांगतो. एरवी सुद्धा जो कोणी सगळ्या भूतांमध्ये मला अभेदानी अभिन्नत्वानी ऐक्यभावानी बघतो आणि भूतांच्या भेद बघूनसुद्धा त्याच्या अंतरामध्ये मनामध्ये भूतांचे आकार वेगळे बघून द्वैत निर्माण होत नाही, तो पूर्णपणे माझ्याशी एकत्व पावला आहे असं तू जाण. मग मी तो माझ्याशी एकरूप झाला आहे हे बोलून वेगळं सांगायला हवं का? हे मी कधी बोलून दाखवलं नाही तरीही तू हे जाण की जो सर्व ठाई मला बघतो, सर्वांमध्ये मला बघतो, तो मीच आहे. जणू दिव्याचा प्रकाश आणि दिवा हे दोन्हीही एकरूप असतात तसाच तो पुरुष माझ्या ठाई असतो आणि मी त्याच्या ठाई असतो. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याचा ओलावा आहे किंवा जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत अवकाश आहे. तसंच माझ्याच स्वरूपामध्ये तसा रूपवान पुरुष तो माझ्यामध्येच असतो हे तू ठामपणे जाण धनंजया.
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्म आस्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. पार्था, जसा सगळ्या वस्त्रामध्ये निभ्रांतपणे एकच तंतू ओतप्रोत भरलेला असतो, तसंच माझं रूप सगळीकडे साचलेलं आहे, सगळीकडे मीच आहे हे ज्यांनी ऐक्यबोधाने समजलं आहे किंवा वेगवेगळे अलंकार असले तरी त्याचं मूळ सोनं एकच आहे असा अद्वैताचा अढळ पर्वत ज्याच्या मनामध्ये स्थापित केला आहे. एखाद्या वृक्षाची अगणित पानं असली तरी तो वृक्ष निश्चितपणे एकच आहे असा ऐक्याचा बोध ज्याला झालेला आहे, त्याच्यासाठी अज्ञानाची रात्र सरलेली असते आणि सर्वत्र प्रकाशच प्रकाश असतो. स्वानुभव घेऊन तो पुरुष अशा रीतीने माझ्या योग्यतेला प्राप्त झालेला असतो. मग तो उपाधीत कसा बरं अडकेल, जरी देहधारी दिसत असला तरी. पार्था, माझं सर्वव्यापकत्व त्याला अनुभव आलेला असतो, स्वतः त्यांनी तो अनुभव घेतलेला असतो, म्हणून त्याला जरी म्हटलं नाही तरी स्वभावतःच तो सर्वव्यापी झालेला असतो. देहधारी दिसला तरी तो देहाचा नसतो, मग त्याचं वाचेने कसं बरं वर्णन करू शकू. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. पार्था, जे सतत चिरंतन निरंतर चर अचर म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टी भरून राहिलेली आहे, ती जो आत्मरूप आहे असंच बघतो, ज्याच्यासाठी शुभ अशुभ सुख दुःख हे द्वंद्व उरलंच नाही आहे, सगळं काही तो समानच मानतो. सम विषम असे भाव आणि अनेकत्वाचे भाव त्याच्या मनातच नाही, त्या पुरुषाला मी सर्वथैव जणू काही माझेच अवयव असल्यासारखे मानतो. जसं त्रैलोक्य सगळं मी आहे तसाच स्वभावेच तो माझ्या रूपात सामावलेला असतो. तो त्याचं शरीर दिसतं म्हणून लोक त्याला सुखी किंवा दुःखी समजतात, पण पार्था, मी तुला सांगतो तो मूर्तिमंत ब्रह्मच झालेला असतो. म्हणून स्वतःमध्ये विश्व बघावे आणि स्वतःच विश्वरूप व्हावे अशा या साम्याची पार्था सतत उपासना करावी. अर्जुना, ह्याचसाठी वारंवार प्रसंगानुसार मी तुला सांगतोय की पार्था, समदृष्टी पलीकडे दुसरी कुठचीही प्राप्ती जगामध्ये नाही, म्हणून सतत मला विश्वामध्ये बघ, विश्व स्वतःमध्ये बघ आणि ऐक्यामध्ये जा, अद्वैतात प्रवेश कर. याच्या पलीकडे दुसरी कुठलीही मोठी प्राप्ती असूच शकत नाही. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 9व्या अध्यायातल्या 29 ते 32 या श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्याला सावधानतेचा इशारा देताना दिसतात. कित्येक वेळेला काय होतं की अति एक्साइटमेंटमध्ये आपल्याला थोडंसं जरी ज्ञान झालं की ते व्यक्त करावं, इतरांसमोर सांगावं असं वाटायला लागतं. पण परमेश्वर स्पष्टपणे सांगतायत की जे अज्ञानी आहेत, प्रकृतीच्या गुणांचा खेळ न ओळखल्यामुळे कर्मात पूर्णपणे आसक्त आहेत, त्यांचा बुद्धिभेद करायला आपण जाऊ नये. साधं उदाहरण आहे की आपल्याला थोडे हातपाय मारता यायला लागले, पोहता यायला लागलं असं वाटलं की लगेच दुसऱ्याला शिकवायला जाऊ नये, कारण त्यांनी जर आपल्याला पकडलं तर दोघंही बुडू शकतो. तसंच जो केवळ इंद्रिय भोगात रमलेला असतो त्याला जर सत्य सांगायचा प्रयत्न केला तर तोच आपल्याला डिस्करेज करू शकतो. म्हणून जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कोणतीही गोष्ट ही घडायची म्हणून घडली असा विचार करून आपण कर्तेपण घेत नाही आणि मग त्यामुळेच कर्मफलातून सुद्धा सुटतो. म्हणून परमेश्वर सोपा मार्ग सांगतायत की जे काही कर्म करतोस ते केवळ माझ्या चित्त स्थिर करून कर. त्याच्याबद्दल आशा ममता न बाळगता, दोषदृष्टी न ठेवता श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते कर, तर तू मुक्त होशील. आणि जे याच्या उलट परमेश्वरालाच दोष देत वागतील ते तर तू नष्ट झाले आहेत असंच समज. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.